नमस्कार मंडळी, खूप दिवसाने एका नवीन व्हिडिओची सुरुवात करते. तर चला भेटूया. एक गरमागरम पोहे घ्या आणि आत्ता देवाची पूजासुद्धा झाली. आजचा दिवस खूप खास आहे. आज आहे 23 फेब्रुवारी, आमच्या 10वीच्या बोर्डाचा पहिला पेपर. आणि हा सकाळी 5 वाजल्यापासून बसलेला आहे, खूप नर्वस आहे. आणि त्याला म्हणून गरम गरम पोहे दिलेत खायला आणि थोडंसं गोड काहीतरी खाऊन जावं, त्यासाठी मी इथे छान असा शिरा बनवलेला होता, तोही दिला. रेडी झालेला होता आणि मी आज पहिला पेपर आहे तर सोडायला जाणार होती. तर धाकधूक एवढी वाढत होती ना, आणि मला तर माझं एक वेगळं टेन्शन येत होतं की मला असं वाटत होतं की मला पेपर द्यायला जायचं आणि मला तर काहीच येत नाही, मी पेपरमध्ये लिहू तर काय लिहू, म्हणून मला कळतच नव्हतं. पण हे सगळं आपल्या मनातली गोष्ट असते जी त्यांच्यापर्यंत पोचवायची नसते आपल्याला. त्याचा धाकधूकजीपणा होता तो थोडा कमी करायचा होता. आणि शाळेमध्ये इतकी जास्त गर्दी होती ना, कारण की सगळ्याच पालकांच्या मनाची ही अवस्था असणारच आहे. त्याला छान सगळं समजावलं, जसं आपण सगळं समजवतो, पेपर नीटली कॉपी करू नको, हे नको ते नको, सगळ्याच गोष्टी. आणि मग मी परत निघाले. खूप शांततेने आपली चालत होते, कारण मनामध्ये ना हा सगळा गोंधळ होता. तो पेपर तर लिहिणार होता, पण कुठे ना कुठे मनात एक छोटीशी भीती म्हणा किंवा काय म्हणता येईल माहीत नाही, पण हा 10वीचा प्रवास खरंच आपलाही आपल्याला आठवतो. त्यानंतर मी घरी आले, कारण गार्गीला मला शाळेत सोडायचं होतं. आणि हे मी वरण घोटण्यासाठी ना असं एक छान असं यंत्र मागवलं होतं मिशोवरून. आय थिंक हे 70 रुपीजचंच होतं, पण खरंच खूप छान आहे. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता. आणि संध्याकाळी ना मी मुलांसाठी असे छान पिझ्झा पॉकेट्स बनवलेले होते. याचा आकार खरं म्हणजे पॉकेटसारखा होता, पण मी याला साधा सोपं म्हणून करंजीसारखा केलेला होता. तुम्हाला मध्ये जे दिसतंय ना सारण, तेच सारण त्याच्या आतमध्ये भरलेलं आहे, डेकोरेशन बनवून ठेवलेलं काही नाही. सगळ्या भाज्या आहे, थोडंसं चीज, हर्ब्स आणि चिली फ्लेक्स आहे. आणि ही जी सारण आहे, वरचं जे कवर आहे ते पूर्ण रव्याचं आहे. आणि हे मस्त क्रिस्प करून छान क्रिस्पी होतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. याचा व्हिडिओ मला सापडतच नाही आहे, काय झालं आहे माहीत नाही. आणि जेव्हा मुलं शाळेत गेली होती ना, तेव्हा म्हटलं चला एक आठवण असावी म्हणून हे आपल्या मित्रांचा त्याने म्हणजे मीच घेतला फोटो. खरं म्हणजे मुलं तर एवढ्याच्यात इंटरेस्टच नसतात, आणि या मित्राचा फोटो नाही घेतला तर कसं चालेल. तर खास मित्राचा फोटो खास मित्रासाठी. आणि आज तर माझ्या आईचा सुद्धा वाढदिवस होता, त्यामुळे एक छोटीशी क्लिप आईसोबतची.